नमस्कार मित्रांनो, निरोगी डोळे हे सुंदर आयुष्याची गुरुकिल्ली आहेत. पण जसं जसं वाढतं तसं डोळ्यांच्या तक्रारी सुरू होतात. यातीलच एक सामान्य आजार म्हणजेच मोतीबिंदू. मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग किंवा लेन्स गढूळ होणे. आज आपण जाणून घेणार आहोत की याची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत, जेणेकरून तुम्ही वेळेवर उपचार घेऊ शकाल. मोतीबिंदूची प्रमुख लक्षणे. जर तुम्हाला खालीलपैकी कोणताही त्रास जाणवत असेल तर ते मोतीबिंदूचे संकेत असू शकतात. धूसर किंवा अस्पष्ट दृष्टी. जणू काही तुम्ही वाफेने भरलेल्या खिडकीतून किंवा धुक्यातून पाहत आहात असं जाणवणं, हे याचं सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण आहे. रात्रीच्या वेळी पाहण्यास त्रास होणे. अंधार पडल्यानंतर किंवा रात्रीच्या वेळी वाहन चालवताना समोरून येणाऱ्या गाड्यांच्या हेडलाईट्सचा तीव्र त्रास होतो. दिव्यांभोवती वर्तुळे दिसणे. रात्रीच्या वेळी बल्ब किंवा स्ट्रीट लाईट्सभोवती गोल चक्र किंवा वलय दिसू लागतात. प्रकाशाची संवेदनशीलता. सूर्यप्रकाश किंवा घरातील प्रखर लाईट्स डोळ्यांना सहन न होणे. रंग फिके वाटणे. आजूबाजूचे रंग पूर्वीसारखे गडद आणि चमकदार न वाटता पिवळसर किंवा फिके दिसू लागतात. चष्म्याचा नंबर सतत बदलणे. जर अगदी कमी कालावधीत तुमच्या चष्म्याचा नंबर वारंवार बदलत असेल तर डोळे तपासून घेणे गरजेचे आहे. एकाच डोळ्याने दुहेरी दिसणे. काही रुग्णांना एकाच डोळ्याने पाहताना वस्तूच्या 2 प्रतिमा दिसतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोतीबिंदूमुळे डोळ्यात कोणत्याही प्रकारची वेदना किंवा जळजळ होत नाही. म्हणूनच लोक बऱ्याचदा या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पण लक्षात ठेवा, वेळीच निदान झाल्यास एका सोप्या आणि सुरक्षित शस्त्रक्रियेद्वारे तुमची दृष्टी पुन्हा पाहिल्यासारखी स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे वयाची 50शी ओलांडल्यानंतर दरवर्षी डोळ्यांची नियमित तपासणी नक्की करा. डोळे आहेत तर हे सुंदर जग आहे. माहिती आवडली असल्यास चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.